नमस्कार, मराठी किचन क्वीनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण प्रसादचा शिरा बघणार आहोत। अशा पद्धती जर बनवला तर शिरा अगदी दाणेदार, मऊसूद, मोकळा असा तयार होतो, अजिबात चिकट होत नाही। मी इथं 1 कप तूप घेतलेलं आहे। तूप वितळवूनच घ्यायचं, म्हणजे तुपाचं प्रमाण कमी जास्त होत नाही, अगदी योग्य प्रमाणात तूप पडतं। 1 कप तूप घेतलंय तर आपल्याला 2 कप दूध घ्यायचं आहे। तर 2 कप दूध मी इथं गरम करायला ठेवलेलं आहे। तर इथे 1 कप मी रवा घेतलेला आहे, म्हणजे आपलं प्रमाण 1 कप तूप, 1 कप रवा आणि 2 कप दूध असं आहे। तूप चांगलं तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये रवा घालायचा आहे। तूप थंड असताना जर रवा घातला तर तो चिकट होतो, म्हणून तूप चांगलं कडकडीत तापल्यानंतरच त्यामध्ये रवा घालायचा। आता तुम्ही बघू शकता, आपण तुपामध्ये रवा घातल्यानंतर त्याचा एक एक दाणा असा फुलून वर येतो, म्हणजे आपलं तूप चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। आता रवा तुपावर 4 ते 5 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा, थोडासा लालसर होईपर्यंत तोपर्यंत भाजून घ्यायचा। इथे रवा भाजत असतानाच मी इथे ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घेते, म्हणजे आपल्याला ते वेगळे भाजायची गरज नाही। यामध्ये मी मनुका, काजू, बदाम आणि पिस्ता यांचे काप घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता रव्यासोबत ड्रायफ्रूटसुद्धा व्यवस्थित असे खमंग भाजले जातात आणि ते छान कुरकुरीत लागतात। 2 पिकलेली केळी मी इथं बारीक करून घेतलेली आहेत, ती ह्यामध्ये घालते आहे। आणि केळी पिकलेलीच घ्यायची, कच्ची केळी घ्यायची नाही। कच्ची केळी घेतली तर प्रसादाची चव बिघडते, म्हणून पिकलेलीच केळी घ्यायची। आणि जेव्हा आपण केळी मिक्स करतो तेव्हा कालथ्यानेच अशी चिवडून घ्यायची, म्हणजे ती लवकर शिजली जातात आणि पटकन मिक्स होतात। 2 ते 3 मिनिटं हे सगळं मिश्रण चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता तुम्ही इथं बघू शकता, आपला रव्याचा रंगसुद्धा बदलला आहे, थोडा लालसर रंगावर झाला आहे आणि केळीसुद्धा आपली चांगली शिजलेली आहेत, व्यवस्थित त्यामध्ये मिळून आलेली आहेत। आता आपल्याला ह्यामध्ये दूध घालायचं आहे आणि दूध असं थोडं थोडं करून घालायचं आहे, म्हणजे त्याचे शिंतोडे आपल्या हातावर ओढून आपल्याला चटका नाही बसत। तर आपलं दूध घालून झालेलं आहे। आता 2 ते 3 मिनिटं ह्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, अगदी 1 मिनिटातच रव्याने दूध पूर्ण शोषून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, रव्याने दूध पूर्ण शोषून घेतलेलं आहे आणि आपला शिरा चांगला शिजलेला आहे। आता चांगला मिक्स करून घ्यायचा। ह्या पद्धतीने जर तुम्ही शिरा बनवलात तर तो अजिबात बिघडणार नाही, अगदी व्यवस्थितच होईल आणि खाणाऱ्यांनाही खूप आवडेल। तर आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर 1 कप मी इथं साखर घेतलेली आहे, म्हणजे आता आपलं प्रमाण 1 कप तूप, 1 कप रवा, 1 कप साखर आणि त्याच्या 2 पट म्हणजे 2 कप दूध आपल्याला लागलेलं आहे। तर साखर घालून झाल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि परत साखर विरघळेपर्यंत 1-2 मिनिटं झाकण देऊन शिजवून घ्यायचं, म्हणजे साखर नीट विरघळली जाईल। इथे झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथं बघू शकता, आपल्या शिऱ्याला तूप छान सुटलेलं आहे, याचा अर्थ आपला शिरा चांगला शिजलेला आहे। तर आता पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्यामध्ये मी 1 पाव चमचा वेलची पावडर घालते। वेलची पावडर घातल्यानंतर परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। आपला शिरा तयार आहे। तर तुम्ही इथं बघू शकता,
अजिबात चिकट झालेला नाही आहे. एकदम दाणा दाणा असा सुटसुटीत झालेला आहे शिऱ्याचा. एकदम मऊ सुटसुटीत आणि मोकळा असा शिरा आपला बनून तयार झालेला आहे. तर इथं थोडं सजावटीसाठी मी थोडं पिस्त्याचे काप घालते आहे. आणि कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय अपूर्णच असतो, म्हणून तुळशीचं पान त्यावर ठेवायला अजिबात विसरायचं नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.